मेरा नाम इकबाल हुसैन जाफरी है। 3 महीने में जेल में था। इत्तेफाक से विकास लौंडे साहब वहाँ आए, उनको थोड़ा मेरे पे रहम आया, तो उन्होंने क्या किया कि मैं बाहर जाके आपका कोई ना कोई इंतज़ाम करूँगा जहाँ तक हो सकता है। वो बाहर गए और उन्होंने मेरे को जेल से बाहर निकाला। मैं लोनावाला का रहने वाला आर्टिस्ट हूँ। अक्सर मेरा काम जो मंदिर, बहुत सारे मंदिरों का काम है जो मैं दिखा भी सकता हूँ, और मैं 18-20 साल से लोनावाला में काम कर रहा हूँ। रहने वाला मैं JNK का हूँ, जम्मू कश्मीर का। ये मेरा क्या बोलते हैं, ये वोटिंग कार्ड भी है, और मेरा आधार कार्ड और जो है सब लोनावाला का है। लोनावाला में 20 साल हो गए। घर से मैं लड़ाई करके आया था, मतलब नाराज़ होके आया था, जिसकी वजह से मैं आज भी लोनावाला में और आर्टिस्ट हूँ। और मेरा कोई ज़मीन जायदाद से कोई वास्ता नहीं है, और मुझे शेखर पटेल बनाकर जेल में रखा गया। और जिस वक्त मेरे को एक शख्स मिलता है जिसका नाम रोशन ससाने, वो मेरे को पुलिस स्टेशन ले जाता है। जाकर मेरा वहाँ पर नंबर वगैरह, हालांकि नंबर मेरे बोर्डों पे भी जगह जगह लिखे हुए हैं, वो जाके मेरा नंबर देता है और पहचान करा के और बाहर आ जाता है। नेक्स्ट डे मुझे पुलिस वाले बुलाते हैं कि फला चौकी में आ जाओ। उस चौकी में मैं जाता हूँ तो उसके बाद साहब मेरे को उठने ही नहीं दिया। अपनी कागजी कार्रवाई करने के बाद उन्होंने मेरे को वडगाम जाके बंद कर दिया। एक नाइट में वडगाम में बंद रहा, और उसके बाद सुबह 7 बजे उठाते हैं मेरे को। डॉक्टरी वगैरह क्या करते हैं, उसके बाद जाके जिरोड़ा में दाखिल कर दिया। जिरोड़ा वाले भी नहीं ले रहे थे कि उन्होंने कहा कि इसका नाम, मेरे से नाम पूछा तो मैंने कहा इकबाल हुसैन जाफरी हूँ मैं। बोला ये शेखर पटेल क्या है? मैंने कहा सर ये मेरा नाम नहीं है और मैं नहीं जानता, ये मुझे बनाया गया है। किसने बनाया है ये भी मुझे नहीं मालूम, लेकिन मैं जाफरी हूँ। मैं ये कह के मैं, मतलब उन्होंने नहीं ले रहे थे, लेकिन फिर भी उन्होंने जेल में लिया। पुलिस वालों की आपस में क्या बात हुई मुझे नहीं मालूम, लेकिन उस वक्त उन्होंने फिर जेल में ले लिया और मैं 3 महीने जेल में रहा। और अगर विकास लौंडे साहब नहीं आते तो मैं जेल में आज भी पड़ा होता। पुलिस ने आपको बुलाया जी, तो आपने उनको एक्सप्लेन करने की कोशिश नहीं की कि मैं जो आदमी, क्योंकि जो जैसे होता है पुलिस बताती है कि आपको किसके लिए अरेस्ट किया जा रहा है या किसके लिए गिरफ्तार किया जा रहा है? मुझे बिल्कुल नहीं बताया गया। मुझे सिर्फ ये सबसे पहला सवाल किया कि आप शेखर पटेल हैं। मैंने कहा जी मेरा नाम शेखर पटेल नहीं है, मेरा आधार कार्ड देख लो। वो मैंने आधार कार्ड लिया और उन्होंने उसकी जेरॉक्स लेके क्या किया, वो कागजों में शेखर पटेल बना के आगे उर्फ मेरा इकबाल बना दिया। ठीक है, आपको अरेस्ट हो गई, इसके बाद कोर्ट में लाया गया। जी सर। कोर्ट में आपको जज ने क्या पूछा, क्योंकि जज क्या पूछते हैं जनरली की नाम लेते हैं जी, तो पहला शेखर पटेल नाम लिया है या इकबाल जाफरी नाम लिया? पहले शेखर पटेल नाम लिया। तो फिर आपने बोला नहीं कि मैं शेखर मैंने पटेल कहा सर मेरा नहीं है, ये नाम नहीं है। हाँ। लेकिन मेरी कोई सुनवाई नहीं हुई, या श्योर की वजह से जज साहब ने पूरी बात ना सुनी हो। क्योंकि जैसे यहाँ बैठा हूँ, यहाँ से कम 200 फुट की या 100 फुट की दूरी पे जज साहब बैठे हैं। अब मैं बोल रहा हूँ इकबाल हुसैन जाफरी, पुलिस वाला साथ में खड़ा है, क्या किया क्या नहीं वो लेके मुझे जेल में गया। कोणत्या गुन्ह्यांतर्गत तुम्हाला अटक केली? जी सर। कौन सा क्राइम आपके ऊपर लगाया था, क्या चार्जेस? मेरे पर 420 लगाया है, 420। ये जो 7 आरोपी है उसमें जी, मैं आपका कभी उनको किसी को मैं नहीं जानता और ना वो मुझे जानते हैं। मुझे जेल में मुलाकात हुई 3-4 आदमियों से। वो मेरे को कहने लगे यार आप शेखर पटेल नहीं हो तो आप कैसे? मैंने कहा भाई आप मुझे जानते हो? बोला हम नहीं जानते, पर मैंने भी आपको कभी नहीं देखा। तो वो जो आरोपी थे ना, मुझे वहीं पे मिले जो भी होंगे, लेकिन अब पता चला कि कौन कौन उसमें है। मेरे को तो केस का भी नहीं मालूम था कि किस केस में अंदर हूँ।
आपको रोशन ससानी नाम का कोई बंदा लड़का आपको मिला, रोशन ससानी नाम का कोई लीगल एड से होते पहले पुलिस स्टेशन ले गया, वो कौन था और वो क्यों ले गया आपको पुलिस स्टेशन? ऐकून घ्या. काम के लिए क्यों काम है, मेरे को ये कहा गया कोई काम है, क्योंकि मुझे फ़ोन पर ही बुला लेते हैं कि फला जगह काम है, मैं चला जाता हूँ, मैं क्वेश्चन भी नहीं करता कि क्या है. जब अंदर गया तो वहाँ उन्होंने नाम वाम लिखा के वापस आ गए. उसके बाद नेक्स्ट डे मेरे को बुलाते हैं, तब मैं चला जाता हूँ कि हाँ कल लेके गए थे तो हो सकता है कोई काम होगा, तो मैं गया. और वहाँ थाने में नहीं बुला के मुझे चौकी में बुलाया गया है, भांगरवाड़ी चौकी है, वहाँ बुलाया गया. तो उसके बाद मैं तो चाहता हूँ ये रोशन ससाने मैं 3 महीने काटा है तो कम से कम इसको भी 3 महीने तो अंदर जाने चाहिए. मेरा क्या लेना देना है, मैं खामा खाई बिला वजह. फिर आपने इसके खिलाफ कभी आवाज उठाने की कोशिश नहीं किया, पुलिस वाले को या किसी को बताने की कोशिश नहीं की कि मैं शेखर पटेल नहीं हूँ? सर उनको लाख बताओ लेकिन पुलिस वाले सुनते नहीं हैं. नहीं, सर आपको कोर्ट से वकील मिला होगा लीगल एड से, उससे जी. आपने कुछ बात किया कि नहीं? नहीं वकील, मुझे कोर्ट से वकील कोई नहीं मिला. नहीं होता है. नाही मिळालं. जेलमध्ये सुद्धा त्यांनी लीगल एड तो वकील साहेब आहे. नाही नाही जेलमध्ये ना कैद्यांना ज्यांना वकील नाही ना त्यांना वकील मिळतो आतमध्ये प्राधिकरणाचे, तर तिथे यांनी 2 वेळा अर्ज केलेला आहे जेलमध्ये, तरी त्यांना वकील नाही मिळाला. मैंने मुलाकात के लिए भी एक यार दोस्त का नाम दिया था, वो भी मुलाकात पे नहीं आ सका क्योंकि उसको भी नहीं आने दिया. और ब्लड रिलेशन के बगैर आप किसी की मुलाकात नहीं कर सकते जेल में. और मेरे को जब तक वकील वहाँ नहीं आएगा मेरी ज़मानत हो नहीं सकती. जेल का आपने बोला, लेकिन कोर्ट के अंदर आपके तरफ से कोर्ट- कौन अपियर हुआ था? कोर्ट के अंदर सर मैं तो जानता नहीं, पुलिस वाला जहाँ ले गया वहाँ खड़ा हूँ, उन्होंने लिखा. ये 7 जो आरोपी थे उनका वकील कौन था? उनका वकील भी त्यामध्ये कसं लीगल झालं, त्यात कसं झालं, उनका- बाकी ॲडव्होकेट मिलिंद पवार सर बोलतील. त्याला असं झालं की 20 मार्च 2026ला यांना अटक दाखवली. त्याच्या अगोदर त्यातले जे कोअक्यूज आहेत एकनाथ जांभूळकर आणि बाकीचे की फोर्जरी केली, चिटिंग केलं, त्या आरोपी ऑलरेडी अटक होऊन ते MCRमध्ये होते. पण शेखर पटेल जो आरोपी आहे, FIR जर पाहिली तर शेखर पटेलने सही केली असं त्याच्यावर आरोप आहे. पण हा शेखर पटेल कोण, त्याचं वय काय, गाव काय, नाव काय, पूर्ण नाव काय, कुठलाही उल्लेख FIRमध्ये नाही. बाकीच्या रिमांड रिपोर्टमध्ये देखील शेखर पटेल, बाकीचं काही डिटेल्स नाही. मग पोलिसांनी काय केलं, यांना बोलवलं. आता शेखर पटेल म्हणल्यानंतर एकतर हा म्हणजे आता एक तर कुठला तरी गुजरातचा वगैरे असावा किंवा हिंदू असावा. शेखर पटेल उर्फ यांचं नाव, आता हे प्रॉपर जम्मू काश्मीरचे आहेत मुस्लिम कम्युनिटी, शेखर पटेल उर्फ हे होऊ शकत नाही. मग पोलिसांनी पहिल्यांदा हे अटक करताना व्हेरीफाय करायला पाहिजे होतं की शेखर पटेल उर्फ ही व्यक्ती कशी असू शकते. कुठलंही व्हेरिफिकेशन झालेलं नाही. चार्जशीट फाईल झालं. ज्या दिवशी कोर्टामध्ये नेतात, गर्दी असते, तुमचे वकील कोणी, मला वकील कोणी नाही, तर त्यावेळेला लीगल एडचं कोणीतरी एक ज्युनियर बोलवतात कोर्ट, आणि मग त्या वकिलांना इन्स्ट्रक्शन काही नसतात. रिमांड रिपोर्ट फॉर्मल पाहतात. पोलिसांनी मागणी केली त्याप्रमाणे 2 दिवसाची PC झाली. म्हणजे जी प्रॉपर त्यांचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं किंवा बाजू मांडायला पाहिजे होती ती तिथं गेली नाही. आणि एकदा जेलला गेल्यानंतर तर मग विषय संपला. आणि मग हे तिथं भेटल्यानंतर पुढचं हे सगळं ओपन झालं. तोपर्यंत या बाबतीत कोणालाच काय माहीत नव्हतं. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार मी कोर्टापुढेही बोललो, पण कोणी माझं ऐकून घेतलं नाही. जेललाही गेलो आणि शेवटी आम्ही जामिनाचा अर्ज केला. त्यामध्ये आम्ही स्पेसिफिक म्हणलं की शेखर पटेल ही व्यक्ती नाही, त्यांचे पेपर त्यांच्या नावाचे नाही. शेखर पटेल उर्फ इक्बाल जाफरी या नावाने तर त्यांचं कुठलाही पेपर नाही. त्यामुळे ही ती व्यक्ती नाही. हे आम्ही न्यायालयासमोर जामिनाच्या अर्जात मांडल्यानंतर 17 जूनला त्यांचा बेल मंजूर झाला आणि आज ते बाहेर आहेत. पण 17 जूनच्या ऑर्डरमध्ये जजनी तुम्ही जे लिहिलंय की हा माणूस हा नाहीये याचं नॉट अ काही सिंगल वर्ड, cognizance नॉट अ घेतलंय सिंगल का? वर्ड. कुठल्याही प्रकारचं काही नाही. फक्त नाव चार्जशीट इज फाईल्ड, फर्दर डिटेन्शन इज नॉट रिक्वायर्ड, एवढ्या काळावर त्यांचा बेल झाला. ही व्यक्ती आहे नाही त्यावर कुठल्याही गोष्टीचं उहापोह काय झालेलं नाही ऑर्डर. कोर्टाने शेखर पटेल उर्फ इक्बाल जाफरी या नावावर त्यांना बेल दिलाय. कोर्टाने त्याचा कॉग्निझन्स घेतला नाही. अच्छा. आम्ही बेल ॲप्लिकेशनमध्ये काय म्हटलं, शेखर पटेल उर्फ इक्बाल जाफरी या नावाने बेल ॲप्लिकेशन केलं आहे. कारण रिमांड रिपोर्ट त्या नावाने आहे. आम्ही जर आत्ता भांडत बसलो की तो मी नाहीच, तर हे ऐकून घ्यायला आणि ते सुनावणी व्हायला 6 महिने गेले म्हणजे असते. अजून सिद्धच नाही झालं की हे शेखर ते अजून पटेल झालेलं नाही. फक्त ज्या नावाने आतमध्ये माणूस नेला त्या नावाने त्याला बाहेर काढला. नाऊ वी आर क्लेमिंग की शेखर पटेल मी नाही. आता शेखर पटेल कोण आहे, दॅट इज द पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन. ते पोलिसांनी शोधायला पाहिजे होतं. पण ही व्यक्ती ती नाही. मग याला कुठल्या बेसवर तुम्ही अटक केली, दॅट इज द क्वेश्चन. बरं चार्जशीट मध्ये यांचा रोल काय दाखवलाय? काहीच नाही. याच्यामध्ये बाकीचे जे आरोपी आहेत ज्यांनी डॉक्युमेंट फोर्ज केले,
ज्यांनी खरेदी खतं खोटे केले, खोट्या सह्या केल्या, त्यांची एक 6-7 लोकांची कॉन्स्पिरसी आहे. मग त्या व्यक्ती त्या बाकीच्या आरोपींबरोबर यांचं कुठं काही टावर लोकेशन, CDR रिपोर्ट, यांना कुठला आर्थिक मोबदला झाला आहे, 0. पूर्ण चार्जशीटमध्ये कुठलाही उल्लेख नाही. फक्त शेखर पटेल उर्फ या नावाने त्यांना आरोपी केलं आणि चार्जशीट फाईल झालं. चार्जशीट पाहिलं तर चार्जशीटमध्ये नो डायरेक्ट एव्हिडन्स. नेमका आरोप काय ठेवला त्यांच्यावर? यांच्यावर आरोप हा ठेवला आहे की ह्या व्यक्ती, आता त्यामध्ये उत्तम चौरे नावाचा एक आय विटनेस आहे. त्याचं स्टेटमेंट दाखवले पोलिसांनी 17/2/2026. उत्तम दादू चौरे व 39, राहणार नोकरी अगरवालीचा लोणावळा. आता ते काय सांगतात की त्यानंतर 4 दिवसानंतर शैलेश ओवाळ याने त्याच्या ओळखीचा शेखर पटेल राहणार मुंबई यास लोणावळा येथे बोलावून घेतले होते. आता शेखर पटेल कुठला आहे? मुंबईचा. ॲज पर धिस स्टेटमेंट शेखर पटेल याला मी देखील ओळखत होतो. त्या दिवशी शैलेश ओवाळ याच्या घरी शैलेश ओवाळ, एकनाथ जांभूळकर, गौतम सापकाळ, शेखर पटेल तसेच माझ्या ओळखीचे नामे शंकर ओवाळ, शैलेश ओवाळ याचा चुलत भाऊ अनिकेत ओवाळ असे हजर होतो. त्यावेळी त्या ठिकाणी मुंबई येथे टाईप करून आणलेल्या दास्तावर एकनाथ जांभूळकर याच्या सांगण्यावरून शेखर पटेल याने प्रवीण परमार यांची सही एकनाथ जांभूळकरने दुसऱ्या एका दास्तावरील सही दाखवून करून घेतली. ही इज द आय विटनेस. एकनाथ जांभूळकरच्या सांगण्यावरून शेखर पटेलने चौरेच्या समोर सही केली. ह्या स्टेटमेंटनुसार शेखर पटेल कुठला आहे? मुंबईचा. मग सही करणारा माणूस कोण आहे? शेखर पटेल. म्हणजे त्या चौरेला माहिती आहे, पोलिसांना सापडत नाही. शेखर पटेल मात्र ही व्यक्ती नाही. दिस इज द काय. जजने काही ताशेरे रोखले कसे? हा महत्त्वाचा विषय आहे की अशा केसमध्ये जर नावाचं आणि आयडेंटिफिकेशनचा प्रश्न असेल तर त्यामध्ये ओळख परेड घ्यायला लागते कायद्यानुसार. ओळख परेड पण झालेली नाही. जर समजा पोलिसांनी असं स्टँड घेतला असता की शेखर पटेल नावाने ह्या व्यक्तीने उभा राहून सहाय्य केल्या, त्यावेळेला ओळख परेड व्हायला लागते. ओळख परेड पण नाही. अशा प्रकारच्या एका गुन्ह्यामध्ये एका 66 वर्षाच्या व्यक्तीला अटक केली आणि आम्ही आपल्या त्यांना कायदेशीर मदत केली. नाही, याच्यामध्ये मला राज्याच्या गृह खात्याचं म्हणजे निषेध करायला शब्द नाही आहेत. कायदा आणि आपली न्यायव्यवस्था अशी सांगते की 99 जरी लोक अटक झाली तर पण एक निरपराध व्यक्ती कुणालाही त्याची तोशीस लागता कामा नये, अटक होता कामा नये. आणि हा निरपराध व्यक्ती पेंटर आहे, आर्टिस्ट आहे, ज्याचं कुणाची कुठलेही आर्थिक जमिनीचे कसलेही व्यवहार नाही, देणं घेणं नाही, काही नाही. आणि लोणावळा शहर पोलिसांचं अपयश किंवा त्यांना तो शेखर पटेल आरोपी सापडत नाही म्हणून त्यांनी ती चार्जशीट कंप्लीट करण्यासाठी, ती केसचा तपास पूर्ण करण्यासाठी म्हणून शेखर पटेल नावाच्या आरोपीला पकडू शकले नाहीत म्हणून इक्बाल जाफरी हा वयोवृद्ध माणसाला त्यांनी जेलमध्ये 3 महिने डांबलं. मी जर जेलमध्ये या व्यक्तीला भेटलो नसतो तर मला वाटत नाही हा माणूस अजून किती वर्ष किंवा किती दिवस राहिला असता. राज्याच्या गृह खात्याने, विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि राज्याचे पोलीस महासंचालकांनी संबंधित लोणावळा शहर पोलिसांचा, आता तिथले PI पण बदललेत. मी तपास केला, आता तिथले लोणावळा शहरचे PI जे होते त्या काळातले ते बदली झालेत. आता नवीन PI तिथे आलेले आहेत. PI कोण होता आधी? रामघरे होते. आता तिथे पाटील नावाचे PI आलेले आहेत. मग तिथले जे पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत, तपास अधिकारी आहेत, या सगळ्यांची तात्काळ खातेनिहाय विभागीय चौकशी व्हावी. या केसमध्ये निर्दोष माणसाला जेलमध्ये घातल्याबद्दल त्यांना ताबडतोब सर्वांना बडतर्फ केलं जावं. आणि या माणसाला जी काही नुकसान भरपाई आहे 3 महिने आत ठेवून त्या माणसाचा आज जो काही व्यवसाय होता आर्टिस्टचा तो उद्ध्वस्त झालेला आहे आणि त्या माणसाची मानहानी झालेली आहे. या माणसाला शासनाने किमान 1 करोडची नुकसान भरपाई दिली पाहिजे. 1 करोडची अशी आमची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी याची तात्काळ दखल घ्यावी, पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, SP नी दखल घ्यावी. आणि जर याची दखल घेऊन या माणसाला 1 करोडची नुकसान भरपाई मिळाली नाही, संबंधित पोलीस आरोपींना बडतर्फ केलं नाही त्या अधिकाऱ्यांना, तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष म्हणून आम्ही या माणसाला अजून पुढच्या काळात न्याय मिळवून देण्यासाठी वेगळ्या पातळीवर याचा लढा उभारू. सभागृहात आवाज आमचे रोहितदादा पवार उठवणार आहेत. त्यांच्याशी माझं आता थोड्या वेळापूर्वी बोलणं झालं. त्यांनी याची सगळी माहिती घेतलेली आहे. आणि या संदर्भात कदाचित आम्हाला हायकोर्टात जावं लागलं तरी आम्ही हायकोर्टात सुद्धा जाऊ. ॲडव्होकेट मिलिंद पवार याच्यामध्ये आम्हाला खूप सहकार्य करतायत. जामीनदार परकड हे झाले म्हणून हे माणूस सुटलेला आहे. पोलीस खात्याने याचं आत्मपरीक्षण करावं की असं का करता तुम्ही. आजच पुन्हा तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचं सुद्धा पुणे ग्रामीणचं काही पोलिसांनी फ्रॉड केलाय, त्यांना अटक झाली 2 हवालदार. ती बातमी तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी मागाशी थोड्या वेळापूर्वी. हे काय चाललंय पोलिसांचं. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा वाघोली पोलिसांनी कुठलंही काही
अवमान कुणाचा झालेला नव्हता, काही पुरावा नव्हता, तरी मला त्यांनी कारण नसताना अटक केली होती बेकायदेशीरित्या नोटीस न देता. पुणे शहर पोलीस असेल, पुणे ग्रामीण पोलीस असेल, हे नेमकं काय चाललंय पोलीस खात्याचं?